दुकानात 3 पाते असलेले जेवढे पंखे आहेत तेवढेच 4 पाते असलेले पंखे आहेत. तर त्या सर्व पंख्यांची एकूण पाती किती? 119 आहे. तर दोन्ही प्रकारचे एकूण किती पंखे आहेत? म्हणजे आपल्याला दोन्ही प्रकारच्या एकूण पंख्यांची संख्या विचारलेली आहे. पाते दिलेत आपल्याला बघा आता, पण आपल्याला किती पंखे ती माहित नाही. 3 पाते असणारे बरे आणि 4 पाते असणारे समान पंखे आहेत. म्हणून पंख्यांची संख्या बरोबर x मानू आणि 3 चे पण तेवढेच आहेत, 4 चे पण तेवढेच. त्यासाठी काय करावं लागेल? 3 पाती असणारी बरोबर 3x. म्हणजे ही पाते 3 आणि किती पंखे आपल्याला माहित नाही, म्हणून ती x घेतलं कॉमन देण्यासाठी. आणि 4 पाती असणारी बरोबर 4x. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक पंख्याला गुणलं त्या पात्याने कितीची टोटल संख्या निघेल आणि याची पण तशी निघेल. आणि आपल्याला एकूण पाते किती माहित, म्हणून एकूण पाते किती आपले 119 आहे. म्हणजे दोन्ही मिळून मग आपल्या दोन्ही पंख्यांचे पाते बघायचे. पण त्याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला? एकूण पाते बघण्यासाठी काय करायचं? मग पहिल्या 3 असणारे 3x अधिक 4x म्हणजे 3 पाते असणारे पंखे आणि 4 पाते असणारे पंखे यांची बेरीज केली. त्यांना जेवढे पंखे आहेत तेवढ्या पात्यांनी गुणलं. बरोबर किती? 119 आहे. 4 आणि 3 7x होतात. बरोबर 119 आणि x बरोबर किती आलं? 119 भागिले 7. 7 एक 7, 7 एक 7 उरले 4, 7 7 49. मग x ची किंमत किती आली? 17 आली. पण उत्तरामध्ये 17 पण पर्याय असतो बरं का, पण इथं 17 हे आपलं उत्तर नाही. तर आपल्याला इथं पण x आहे, इथं पण x आहे, म्हणून दोन्ही मिळून किती होतील? 4 पाती असणारी आणि 3 पाती असणारी दोन्ही एकत्र केली म्हणजे 17 अधिक 17 बरोबर एकूण पाती किती होतील? 34 होतील. सॉरी पंखे 17 पंखे 3 पात्यावाले आणि 17 जे आहेत ते 4 पात्यावाले. अशा प्रकारचे उत्तर येईल आपलं आणि याचं उत्तर असेल 34. धन्यवाद.